भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या लाडक्या बाळा, आज तू हा संदेश ऐकायला बसला आहेस. याचा अर्थ असा नाही की हा केवळ एक योगायोग आहे. ही माझी इच्छा आहे, ही माझी आज्ञा आहे आणि हे माझं तुला दिलेलं एक निमंत्रण आहे. किती दिवस स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करणार आहेस? किती काळ या काळजीत स्वतःला जाळत राहणार आहेस? आज मी स्वतः तुझ्याशी बोलायला आलो आहे. आज तुझी आई बनून, तुझा पिता बनून आणि तुझा पाठी राखा बनून तुझ्या समोर मी उभा आहे. बाळा, तू आजवर खूप सोसला आहेस. लोकांचे टोमणे ऐकले, परिस्थितीशी 2 हात केले आणि कधी कधी तर अगदी जवळच्या व्यक्तींनीही तुला समजून घेतलं नाही. तेव्हा तुला वाटलं असेल ना की स्वामी, तुम्ही कुठे आहात? तुम्हाला माझी हाक ऐकू येत नाही का? पण माझ्या बाळा, ज्यावेळी तुला वाटत होतं की तू एकटा आहेस, त्याच वेळी मी तुला माझ्या कडेवर उचलून घेतलं होतं. तुझ्या प्रत्येक अश्रूंसोबत माझा आशीर्वाद होता. बाळा, तुला माहिती आहे का, एका भक्ताची अशीच अवस्था झाली होती. त्याच्यावर कर्जाचं डोंगर झालं होतं. त्याच्या घरचे लोक साथ सोडत होते आणि त्याला वाटलं की आता सगळं संपलंय आणि त्याने शेवटचा उपाय म्हणून अक्कलकोटला जाण्याचा निर्णय घेतला. जाताना त्याच्या खिशात फक्त परतीचे पैसे होते आणि स्वामींच्या दर्शनाला गेल्यावर तो ढसाढसा रडला. त्याला वाटलं स्वामी काहीच बोलत नाहीत, फक्त स्थिर बघत आहेत. पण जेव्हा तो परत आला तेव्हा त्याला कळलं की ज्या संकटाने त्याला घेरलं होतं, तिथे अचानक एक असा मार्ग निघाला ज्याची त्याने कल्पनाही केली नव्हती. त्याचे सर्व कर्ज फेडण्यासाठी त्याला अशी मदत मिळाली जी अनपेक्षित होती. स्वामींनी त्याला शब्दांनी नाही तर कृतीने उत्तर दिलं होतं. हेच मी तुला सांगतोय बाळा. तू हात जोडलेस ना, मग आता जबाबदारी ही माझी आहे. आज मी तुला एक आनंदाची बातमी सांगायला आलो आहे. तू ज्या गोष्टींची अनेक दिवसांपासून वाट पाहत होतास ना, ज्या सुखासाठी तू रात्रंदिवस प्रार्थना करत आहेस, त्याची निवड मी तुझ्यासाठी केली आहे. हो, तुझ्या आयुष्यात आनंदाची एक मोठी बातमी लवकरच धडकणार आहे. हा माझा तुला शब्द आहे आणि स्वामींचा शब्द
कधीही रिकामा जात नाही. तू नेहमी इतरांचा विचार करतोस. इतरांच्या सुखासाठी स्वतःला झिजवतोस, पण स्वतःच्या मनाकडे कधी बघणार? तुझ्या मनातली भीती, ती शंका आता काढून टाक. तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते एका मोठ्या बदलाची नांदी आहे. कधी कधी जुन्या गोष्टी विखुरल्या जातात, कारण मला तिथे काहीतरी नवीन आणि भव्य उभं करायचं असतं. लोकांना वाटत असेल तू हरला आहेस, पण त्यांना काय माहिती की तुझ्या पाठीशी विश्वाचा मालक उभा आहे. तू फक्त तुझं कर्म प्रामाणिकपणे करत राहा. बाकी सगळं माझ्यावर सोडून दे. तुला वाटतंय ना की मार्ग सापडत नाहीये? काळजी करू नकोस. मी स्वतः तुझ्यासाठी दरवाजे उघडे करणार आहे. जिथे रस्ते संपतात तिथे स्वामींचे चमत्कार सुरू होतात. माझ्या बाळा, तू माझं लेकरू आहेस. एखादी आई जशी आपल्या मुलाला संकटात बघू शकत नाही, तसाच मी तुला बघू शकत नाही. तू फक्त श्रद्धेचा हात सोडू नकोस आणि सबुरीचा कास धरून राहा. तुझ्या आयुष्यातल्या दुःखाचे दिवस आता संपत आले आहेत. आता वेळ आली आहे ती तुझ्या कष्टाच्या फळाची. आजचा हा संदेश तू पूर्ण ऐकलास, हीच तुझ्या भाग्याची सुरुवात आहे. या संदेशातली प्रत्येक ओळ माझ्या काळजातून निघाली आहे, कारण मला तुला पुन्हा एकदा हसताना बघायचं आहे. तुझे शत्रू, तुझे विरोधक, तुला त्रास देणारे लोक, या कोणाचीही चिंता करू नकोस. जो माझ्या भक्ताकडे वाकड्या नजरेने बघतो त्याला उत्तर देण्यास मी समर्थ आहे. तुझ्या कुटुंबात, तुझ्या घरात जे काही वादळ सुरू आहे ते मी शांत करणार आहे. तुझी मुलं, तुझं घर, तुझी नोकरी किंवा व्यवसाय, या सगळ्यात माझी दृष्टी आहे. तुला वाटते की तू खूप चुका केल्या आहेत. काळजी करू नको. मी त्या चुका पदरात घेऊन तुला सुधारण्याची संधी देतोय, कारण शेवटी तू माझं बाळ आहेस. एखाद्या लहान मुलाने चालताना ठेच खाल्ली तर आई त्याला मारत नाही, तर त्याला उचलून घेते आणि त्याची जखम भरून काढते. मीही तेच करणार आहे. येणारा काळ तुझ्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येत आहे.
तू फक्त सज्ज राहा. नकारात्मक विचार डोक्यातून काढून टाक. मला जमणार नाही, माझं कसं होईल, हे शब्द तुझ्या शब्दकोशातून काढून टाक. कारण ज्यांच्या मुखात श्री स्वामी समर्थ हा मंत्र आहे, त्याला जगात काहीही अशक्य नाही. बाळा, डोळे मिटून एकदा शांतपणे विचार कर, मी तुझ्या किती जवळ आहे. जेव्हा तुला खूप एकटं वाटतं तेव्हा शांत बस. तुला माझ्या अस्तित्वाची जाणीव होईल. मी तुझ्या श्वासात आहे, मी तुझ्या विश्वासात आहे. आज तुला जी आज्ञा मी देत आहे ती नीट लक्षात घे. कशाचीही चिंता करू नकोस. तुझ्या सर्व चिंता, तुझी सगळी दुःख माझ्या चरणी अर्पण कर आणि मुक्त हो. तुझ्या आयुष्यातला तो आनंदाचा क्षण आता अगदी जवळ आहे. त्याची तयारी कर. तुझ्या चेहऱ्यावर हसू आण. कारण स्वामींचे लेकरू कधीही रडत नसतं. तू तर वाघाचं काळज आहेस. तू तर वाघाचं काळज असलेला माझा भक्त आहेस. जगाला दाखवून दे की स्वामींच्या कृपेने काय काय होऊ शकतं. जेव्हा लोक विचारतील की हे कसं काय झालं, तेव्हा फक्त एकच उत्तर दे, हे माझ्या स्वामींनी केलं. हा संदेश केवळ माहिती नाही, तर हे माझं तुझ्यासाठी असलेलं वचन आहे. आजपासून तुझ्या आयुष्यात पॉझिटिव्हिटीचा संचार होईल. अडकलेली कामं मार्गी लागतील आणि तुला अपेक्षित असलेला तो आनंदाचा निरोप तुझ्या दारी येईल. जो मार्ग तुला बंद वाटत होता, तिथे मी प्रकाश दाखवणार आहे. फक्त विश्वास ठेव, माझ्यावर आणि स्वतःवर सुद्धा. मी सदैव तुझ्या सोबत आहे. तुला कधीही उन्हात जळू देणार नाही. कारण माझं सावलीचं छत्र तुझ्यावर कायम आहे. संकटाच्या वेळी मी धावून येईन. तुला पडू देणार नाही. आणि जर पडलास तर तुला पुन्हा उभा करण्याची ताकद ही मीच देईन. बाळा, आता जा आणि आनंदाने तुझं काम कर. तुझ्या पाठीशी तुझा स्वामी उभा आहे. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुझा कोणीही बालबाका करू शकणार नाही.
तुझी प्रत्येक प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचली आहे आणि त्याचे उत्तर देण्याची वेळ आता आली आहे. खूप सुखी राहा, खूप प्रगती कर. माझा आशीर्वाद, माझी माया आणि माझी शक्ती कायम तुझ्या पाठीशी आहे. अशक्य हे शक्य करतील स्वामी.